Dear student, in the last lecture we have seen mass and weight. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी वस्तुमान आणि वजन कशाला म्हणायचे हे आपण त्या ठिकाणी पाहिलं की मास इज द अमाऊंट ऑफ द मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. आपण पाहिले की वस्तुमान म्हणजे काय, तर तो असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थामधला असणारा द्रव्य संच. त्याच्यानंतर असणारे जे काही मास जे आहे तर त्या मासचं एसआय युनिट आपण पाहिलं केजी. मास जे आहे तर ते त्या ठिकाणी कशी आहे, स्केलर क्वांटिटी. त्याच्यानंतर मास ऑफ द ऑब्जेक्ट कसं असतंय, मास ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज इवन व्हेन वी गो टू द अनदर प्लॅनेट. पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाचं वस्तुमान कोणत्याही त्या ठिकाणी आपण ग्रहावर जरी गेलो तर त्या ठिकाणी वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी बदलत. त्याच्यानंतर आपण वेट पाहिलं. वेट म्हणजे काय पाहिलं की वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. असं बल की ज्या बलानं पृथ्वी काय करता नसते तर त्या असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाला स्वतःकडे त्या ठिकाणी खेचून घेते, त्याला आपण म्हटलं वेट. वेट जे आहे तर तिचं एसआय युनिट जे आहे तर ते काय, न्यूटन त्या ठिकाणी. त्याच्यानं आपण पाहिले की वेट जे आहे तर ते वेट काय असते तर त्या ठिकाणी व्हेक्टर क्वांटिटी आहे. आणि सर्वात महत्वाचं आपण त्या ठिकाणी पाहिलं तर सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येतं नसते की वेट जे आहे तर ते वेट सर्व प्लॅनेटवर त्या ठिकाणी सारखं त्या ठिकाणी नसतं. एवढा भाग आपण त्या ठिकाणी मागील तासाला त्या ठिकाणी पाहिला. याच्यानंतर पान नंबर 10 वर काय सांगितले, डू यू नो. तर ग्रॅव्हिटेशनल वेव्हज काय सांगितलेले, ग्रॅव्हिटेशनल वेव्हज. म्हणजे असणाऱ्या ज्या काही घृतवीय लहरी ज्या आहेत तर त्या घृतवीय लहरी म्हणजे काय हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा की वेव्ज आर क्रिएटेड ऑन द सरफेस ऑफ द वॉटर व्हेन वी ड्रॉप ए स्टोन इन इट. आपल्याला माहिती पाण्यामध्ये, संत पाण्यामध्ये दगड आपण टाकला तर त्याच्यावर काय होता नसतात, वेव्ज म्हणजे लहरी ज्या आहेत तर त्या लहरी त्या ठिकाणी निर्माण होता नसतात. सिमिलरली you must have seen the waves generated on the string when the both its ends are held in hand and it is shaken. दुसरं आपल्याला माहिती, एखादी दोरी घेतली, त्या दोरीची दोन्ही टोकं धरून त्या ठिकाणी जर हलवली तर त्याच्यावर सुद्धा काय होता नसते, लहरी ज्या आहेत तर त्या लहरी त्या ठिकाणी निर्माण होतात. हे तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे किंवा प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी ते करून पाहू शकता. त्याच्यानंतर पुढे लाईट इज ऑल्सो ए टाईप ऑफ वेव्ह कॉल्ड द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. प्रकाश हा देखील एक प्रकारचा त्या ठिकाणी काय तरंग त्या ठिकाणी, त्याला काय म्हटलेलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि त्याला आपण त्या ठिकाणी विद्युत चुंबकीय तरंग असं त्या ठिकाणी म्हटलेलं. गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ज अँड रेडिओ वेव्ज आर ऑल डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. गॅमा किरण असतील, क्ष किरण असतील, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेज याला आपण अतिनील किरण म्हटलेले. त्याच्यानंतर पुढे म्हटलेले मायक्रोवेव्ज म्हणजे अवरक्त अशा प्रकारचं किरण, बरोबर. इन्फ्रारेड म्हणजेच काय म्हटलेले तर सर्वसाधारणपणे अवरक्त किरण. त्याच्यानंतर सर्व पुढे आपल्याला म्हटलेले मायक्रोवेव्ज म्हणजेच काय, सूक्ष्म तरंग. त्याच्यानंतर रेडिओ तरंग. हे सर्वच्या सर्व विद्युत चुंबकीय तरंग जे आहे तर त्या तरंगाचे विभिन्न अशा प्रकारचे प्रकार त्या ठिकाणी. ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट इमिट दिस वेव्ह अँड वी रिसीव्ह देम युजिंग आवर इन्स्ट्रुमेंट. ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट म्हणजे काय की अवकाशामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू जी आहे त्याला आपण खगोलीय वस्तू म्हणतो. तर त्या खगोलीय वस्तू हे जे काही तरंग जे आहेत तर ते तरंग काय करताना दिसतात, ते इमिट करताना दिसतात, म्हणजे उत्सर्जित त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि आपण काय करतो, आपल्याकडे असताना ते काही उपकरणं जे आहेत तर त्या उपकरणाद्वारे त्या ठिकाणी ते ग्रहण करताना दिसतं. उदाहरणार्थ आपल्या लक्षात येत नसतं, आपलं जे काही टीव्ही जे आहे तर त्या टीव्हीचा डिश आणताना त्याला त्या ठिकाणी सेटअप असतो, तर ते काय करतात, वरचे सिग्नल जे आहे तर ते सिग्नल काय करताना दिसतात, रिसिव्ह त्या ठिकाणी करताना दिसतात. All our knowledge about the universe has been obtained through these waves.
विश्वाबद्दलची संपूर्ण असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला ही जे काय असणाऱ्या ज्या काही वेव्ह ज्या आहेत, लहरी ज्या आहेत तर त्या लहरीद्वारेच त्या ठिकाणी मिळाली. ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आर व्हेरी डिफरंट टाइप्स ऑफ वेव्हज. गुरुत्वीय लहरी ज्या आहेत तर त्या गुरुत्वीय लहरी या अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. दे हॅव बीन कॉल्ड द वेव्हज ऑन द फॅब्रिक ऑफ द स्पेस टाइम. आणि या ज्या काही असणाऱ्या ज्या काही गुरुत्वीय लहरी ज्या आहेत तर त्यांना काय म्हटलेले, अवकाश काळावरील लहरी त्या ठिकाणी म्हटलेले. आईन्स्टाईन प्रेडिक्टेड देअर एक्झिस्टन्स इन 1916. आईन्स्टाईन जो आहे तर त्या आईन्स्टाईननं 1916 मध्ये त्यांच्या अस्तित्वाची असणारी जी काही शक्यता जी आहे तर ती शक्यता त्याने त्या ठिकाणी 1916 मध्येच त्या ठिकाणी वर्तवली. दीज वेव्हज आर व्हेरी वीक अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. ह्याच्या काय असणाऱ्या ज्या काही गुरुत्वीय लहरी ज्या आहेत तर त्या अतिशय सीन त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ह्या ज्या काही गुरुत्वीय लहरी त्या ठिकाणी शोधणं खूप कठीण अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी असतं. सायंटिस्ट हॅव कन्स्ट्रक्टेड एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट टू डिटेक्ट द ग्रॅव्हिटेशनल वेव्हज इमिटेड बाय द ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्स. आणि म्हणून शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी खगोलीय वस्तू ज्या आहेत, अवकाशामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूपासून उत्सर्जित झालेल्या ज्या काही ग्रॅव्हिटेशनल वेव्हज गुरुत्वीय लहरी जी आहे तर ती गुरुत्वीय लहरी शोधण्यासाठी अतिशय सेन्सिटिव्ह, एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह, अतिशय संवेदनशील अशा प्रकारची उपकरणं जी आहेत तर ती उपकरणं त्या ठिकाणी तयार त्या ठिकाणी केली. अमंग दीज LIGO, दॅट इज लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटर, त्याला काय म्हटलेले LIGO. हे त्याच्यामधलं प्रमुख त्या ठिकाणी आहे. काय म्हटलेले की LIGO दॅट इज लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी इज द प्रॉमिनंट वन, की त्याच्यामधली सर्वात महत्वाचं उपकरण त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले. एक्झॅक्टली आफ्टर 100 years ऑफ देअर प्रेडिक्शन scientists detected these wave coming from an astronomical source. म्हणजे साधारणपणे 2016 साली आईन्स्टाईनचं असणारे काही भाकीत जे आहे, आईन्स्टाईनने कधी भाकीत केलं, 1916 त्या ठिकाणी भाकीत केलं. आणि आत्ताचे असणारे जे काही शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांना 2016 मध्ये आईन्स्टाईनचं भाकिताच्या नंतर बरोबर 100 वर्षांनी म्हणजे 2016 साली खगोलीय स्रोतांपासून येणाऱ्या ज्या काही गुरुत्वीय लहरी ज्या आहेत तर त्या गुरुत्वीय लहरींचा शोध त्या ठिकाणी लागला. धिस डिस्कव्हरी हॅज ओपन ए न्यू पाथ टू ऑब्टेन द इन्फॉर्मेशन अबाउट द युनिव्हर्स. आणि हा जो काही शोध जो आहे तर त्या शोधामध्ये भारतीय शास्त्रज्ञ जे आहे तर त्या भारतीय शास्त्रज्ञांचं योगदान त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे. आणि या शोधामुळे विश्वाची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती मिळवण्याचा एक नवीन अशा प्रकारचा मार्ग त्या ठिकाणी खुला झालेला. त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतर पेज नंबर 11 वर फ्री फॉल ज्याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये मुक्त पतन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. काय सांगितले, ऍक्टिव्हिटी ट्राय धिस करून पाहायचे. टेक ए स्मॉल स्टोन, एक दगड घ्यायचे, होल्ड इट इन युअर हँड, तो हातामध्ये धरायचा आहे. विच फोर्स आर ऍक्टिंग ऑन द स्टोन, तो असताना जो काही दगड जो आहे तर त्या दगडावर कोणतं बल त्या ठिकाणी प्रयुक्त होत असतं. नाव रिलीज द स्टोन, आता काय करायचं, तो दगड काय करायचा, हळूच त्या ठिकाणी सोडून द्यायचा. व्हॉट डू यू ऑब्झर्व, तुम्हाला काय दिसतं. व्हॉट आर द फोर्स ऍक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट, आपण तो दगड सोडून दिल्यानंतर त्या दगडावर कोणकोणतं बल त्या ठिकाणी प्रयुक्त होताना दिसतं. आता काय सांगता येईल पुढे दिले आपल्याला. वी नो दॅट द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ऍक्ट्स ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. आपल्याला माहिती की पृथ्वीचं असणारं जे काही गुरुत्वबल सगळ्या वस्तूवर त्या ठिकाणी प्रयुक्त होते आपल्याला त्या ठिकाणी माहिती. व्हेन वी आर होल्डिंग द स्टोन इन आवर हँड द स्टोन वॉज एक्सपिरियंग धिस फोर्स but it was balanced by the force that we are applying on it in the opposite direction. बर, आपली जी ऍक्टिव्हिटी जी होती तर त्याच्यामध्ये काय सांगितलेले की आपण दगड हातामध्ये धरलेला असताना देखील त्याच्यावर काय आता नसतं, हे पृथ्वीचं गुरुत्वबल त्या ठिकाणी प्रयुक्त होतं. परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेलं जे काही बल जे आहे तर ते बल काय करतं, त्या दगडाला त्या ठिकाणी संतुलित करतं आणि त्याच्यामुळे तो दगड जो आहे तर तो दगड काय होता नसतो, स्थिर त्या ठिकाणी.
ऍज अ रिझल्ट द स्टोन रिमेन्स ॲट द रेस्ट, आणि त्याच्यामुळे तो दगड काय होता नसतो, स्थिर राहता नसतो. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम आवर हँड, द ओनली फोर्स दॅट ऍक्ट्स ऑन इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ अँड द स्टोन फॉल्स अंडर इट्स इन्फ्लुएन्स. ज्या वेळेला तो दगड जो आहे तर तो दगड काय करतो, आपण हातामधून सोडून देतो. सोडून दिल्यानंतर तो असणारा जो काही दगड जो आहे तर त्या दगडावर फक्त पृथ्वीचं गुरुत्वबल त्या ठिकाणी प्रयुक्त होत असल्यामुळं त्याच्या प्रभावामुळे काय होता नसतो, तो दगड त्या ठिकाणी खाली पडतो. बरोबर. आणि म्हणून पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, व्हेन एव्हर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटी. काय सांगितले, whenever an object moves under the influence of the force of the gravity alone, it is said to be falling free. आता मुक्त पतनाची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल की जेव्हा एखादी असणारी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू केवळ असणारे जे काही गुरुत्वीय बल जे आहे तर त्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावानं त्या ठिकाणी काय होते, गतिमान त्या ठिकाणी असेल तर त्या गतीला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी फ्री फॉल किंवा मुक्त पतन त्या ठिकाणी म्हणतो. दस द रिलीज्ड स्टोन इज इन ए फ्री फॉल. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणतो दगड जो आहे तर तो दगड ज्या वेळेला आपण हातामधून त्या ठिकाणी सोडतो तर त्यावेळेला त्या दगडाचं मुक्त पतन त्या ठिकाणी होताना दिसतं. बरोबर. पुढे, इन फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज झिरो अँड गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. मुक्त पतन जे आहे तर त्या मुक्त पतनामध्ये आरंभीचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी शून्य असतो आणि कालानुसार वेळेनुसार गुरुत्वीय तरणामुळे काय होता नसतो तर त्या ठिकाणी तो वाढत त्या ठिकाणी जाताना दिसतो. ड्युरिंग फ्री फॉल फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर ऑपोजिट्स द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड द बायंट फोर्स ऑल्सो ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट. दस ट्रू फ्री फॉल इज नॉट पॉसिबल. Thus, true free fall is possible only in vacuum. आता पुढे काय सांगितले की सर्वसाधारणपणे पृथ्वीवर असणारे जे काही मुक्त पतनाचं जे काही वेळ जे आहे तर त्यावेळी एखादा पदार्थ सोडला तर हवेचं जे काही घर्षण जे आहे तर त्या घर्षणामुळं वस्तूची असणारी जी काही गती जी आहे तर त्या गतीला त्या ठिकाणी विरोध होतो. त्या वस्तूवर असणारे जे काही बायंट फोर्स, आठवीला आपण पाहिले प्लावक बल जे आहे तर ते प्लावक बल त्या ठिकाणी कार्य करतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं मुक्त पतन जे आहे तर ते मुक्त पतन त्या ठिकाणी हवेमध्ये त्या ठिकाणी होऊ शकत नाही. ते कुठे होतंय तर ते व्हॅक्यूम मध्येच त्या ठिकाणी होतं. याचा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी युट्यूबला जरूर त्या ठिकाणी पहा. कशा पद्धतीने पीस आणि चेंडू जर टाकला तर ते कशा पद्धतीने खाली येताना दिसतात तर तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा. पुढे, फॉर ए फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ and the time taken for it can be calculated by using Newton's equation of the motion. मुक्त पतन जे आहे तर त्या मुक्त पतनात वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही कालावधी आपण न्यूटनची 9वीला पाहिलेली जी काही गतिविषयक 3 समीकरणं जे आहेत तर त्या 3 समीकरणाच्या साहाय्याने त्या ठिकाणी काढू शकतो. फॉर फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू 0, acceleration a is equal to g, thus we can write the equation as फ्री फॉल साठी आपल्या असं लक्षात येतं नसतंय की सर्वसाधारणपणे इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे तर ती इनिशियल व्हेलॉसिटी किती असते 0 आणि असणारे जे काही ऍक्सिलरेशन जे आहे तर ते ऍक्सिलरेशन म्हणजे काय म्हणणार आपण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. म्हणजे मुक्त पतनासाठी त्वरण जे आहे तर ते त्वरण त्या ठिकाणी जी असतं आणि सर्वसाधारणपणे आरंभीचा वेग काय असतो आरंभीचा वेग त्या ठिकाणी 0 असतो. या पद्धतीने गतिविषयक 3 समीकरण आपण लिहू शकतो. आता आता 9वीला तुम्ही गतिविषयक 3 समीकरण पाहिली. पहिलं पाहिलं v इज इक्वल टू u प्लस 8 असं पहिलं समीकरण पाहिलं. त्याच्यानंतर दुसरं समीकरण होतं s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. त्याच्यानंतर थर्ड इक्वेशन होतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस as. अशा प्रकारची 3 समीकरण. आता याच्यामध्ये काय करायचं, यू ची किंमत 0 आणि ए च्या ऐवजी काय लिहायचं जी. असं जर लिहिलं आपण तर व्ही इज इक्वल टू 0 प्लस 8
आता एच्या ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला, जीटी लिहिता येईल. म्हणजेच या ठिकाणी पहा व्ही इज इक्वल टू जीटी अशा प्रकारचं समीकरण आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. दुसऱ्या याच्यामध्ये पहा एस इज इक्वल टू यू किती 0 म्हणजे 0 इंटू टी प्लस 1/2 एच्या ऐवजी जी टी स्क्वेअर, एवढी टर्म किती झाली 0 झाली. 0 प्लस 1/2 जी टी स्क्वेअर म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल एस इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर. अशा प्रकारचं सेकंड इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे. तिसरं इक्वेशन व्ही स्क्वेअर, आता यूची किंमत किती आहे 0 म्हणजे 0चा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए काय आहे जी आणि एस म्हणजे त्या ठिकाणी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2GS अशा प्रकारचं थर्ड इक्वेशन जे आहे तर ते थर्ड इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. पुढे फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड ॲक्सिलरेशन इज निगेटिव्ह. हे उदाहरण सोडवताना आपल्याला लक्षात घ्या. सरळ वर फेकलेली जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना जीचं मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य काय घ्यायचंय तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह न घेता काय करायचं आपल्याला निगेटिव्ह जी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी घ्यायची. कधी सरळ एखादी वस्तू जर त्या ठिकाणी आकाशामध्ये जर फेकली तर त्यावेळेला जीचं मूल्य त्या ठिकाणी निगेटिव्ह धरावं लागतं. कारण इन द डिरेक्शन ऑपोजिट टू द व्हर्टिकल अँड इट इज टेकन टू द निगेटिव्ह. कारण गतीत त्वरण जे आहे तर ते वेगाच्या विरुद्ध दिशेने असतं बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी जीचं मूल्य काय घेतो आपण निगेटिव्ह त्या ठिकाणी. द मॅग्निट्यूड ऑफ द जी इज द सेम बट द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. पुढे काय सांगितलेले की जीचं मूल्य जरी त्या ठिकाणी तेवढंच जरी असलं तर या त्वरणामुळे काय होता नसते दगडाचा वेग त्या ठिकाणी वर फेकला तर तो वाढत दिसून काय होता नसतो कमी कमी त्या ठिकाणी होताना दिसतो. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर मुव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ दस दे आर इन द फ्री फॉल. चंद्र असेल कृत्रिम उपग्रह हे देखील काय आता नसतात पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या प्रभावाखाली त्या ठिकाणी गतिशील त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यामुळे तेही मुक्त पतनाचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगत येते. याच्यानंतर पुढे आता पेज नंबर 11 वर डू यू नो तुम्हाला माहित आहे का द व्हॅल्यू ऑफ जी इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स ॲट ए गिव्हन प्लेस ऑन द अर्थ. पृथ्वीवरील एका स्थानावर जीचं असताना जे काही मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य सगळ्या वस्तूसाठी त्या ठिकाणी एक समान असतं. दस एनी टू ऑब्जेक्ट इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस आर एनी अदर प्रॉपर्टीज व्हेन ड्रॉप्ड फ्रॉम द सेम हाईट फॉलिंग फ्रीली विल रीच द अर्थ ॲट द सेम टाइम. आता काय सांगितलं आणि म्हणून कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून जर त्या ठिकाणी जर सोडल्या तर एकाच वेळी त्या ठिकाणी जमिनीवर त्या ठिकाणी येताना दिसतात. आता कशा येताना दिसतात पहा. पुढे काय सांगितले गॅलिलिओ इज सेड टू हॅव परफॉर्म अन एक्सपेरिमेंट अराउंड 1590 इन द इटालियन सिटी ऑफ द पिसा. याच्यावर आधारित असणारा जो काही प्रयोग जो आहे तर तो प्रयोग गॅलिलिओने सुमारे 1590 मध्ये इटाली देशातील असताना ते काही पिसा हे जे काही शहर जे आहे तर त्या शहरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी एक प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. काय प्रयोग केलेला आहे ही ड्रॉप two spheres of different masses from the leaning tower of the Pisa to demonstrate that both the sphere reached the ground at the same time. त्यांनी दोन वेगवेगळ्या वस्तुमानाचे असणारे जे काही गोल जे आहे तर ते गोल त्या ठिकाणी घेऊन पिसा या ठिकाणी असलेला जो काही झुकलेला जो काही मनोरथ आहे त्याला म्हटलेले लिनिंग टावर. तर त्या लिनिंग टावरवरून झुकलेल्या मनोऱ्यावरून एकाच वेळी खाली ते त्या ठिकाणी दोन्हीच्या दोन्ही वेगवेगळ्या वस्तुमानाचे गोल जर सोडले त्यांनी त्या ठिकाणी सोडले तर एकाच वेळेला त्या ठिकाणी ते जमिनीवर पडतात हे त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केले. व्हेन वी ड्रॉप ए फिदर म्हणजे पीस अँड ए हेवी टोन ऍट द सेम टाइम फ्रॉम ए हाईट दे डू नॉट रीच द अर्थ ऍट द सेम टाइम. आपण एक जड दगड आणि एक पीस जर एका विशिष्ट उंचीवरून एकाच वेळेस जर त्या ठिकाणी जर सोडलं तर एकाच वेळेस त्या ठिकाणी ते जमिनीवर पोहोचताना दिसत नाही. आता का दिसत नाही
The feather experience a buoyant force and a frictional force due to the air and therefore floats and reaches the ground slowly later than the heavy stone. आपल्या लक्षात येत नसते की पीस जे आहे तर ते पीस जर त्या ठिकाणी उंचावरून जर सोडलं तर हवेशीर होत असलेलं जो काही घर्षण जे आहे, फ्रिक्शन जे आहे किंवा त्याच्यावर असणारं जे काही बायंट फोर्स, प्रयुक्त असणारं जे काही प्लावक बल जे आहे तर त्या प्लावक बलामुळे पीस जे आहे तर ते काय होताना दिसतं, फ्लोट होताना दिसतं, तरंगताना दिसतं आणि हळूहळू त्या ठिकाणी ते जमिनीवर खाली येतं आणि जमिनीवर दगडापेक्षा काय होतं, उशिरा त्या ठिकाणी ते पोहोचताना त्या ठिकाणी दिसतं. रिसेंटली scientists perform this experiment in vacuum and show that the feather and the stone indeed reach the earth at the same time. तथापि शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी हाच प्रयोग व्हॅक्यूम मध्ये केलेला आहे, निर्वातामध्ये त्या ठिकाणी केलेला असून दगड आणि पीस दोन्ही वस्तू जर एकाच वेळेस त्या ठिकाणी निर्वातामध्ये जर सोडल्या, जे कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी हवा नसेल अशा निर्वात ठिकाणी जर सोडल्या तर त्या ठिकाणी तो असणारा जो काही दगड असेल किंवा बॉल असेल, गोल असेल, पीस असेल ते एकाच वेळी त्या ठिकाणी जमिनीवर पोहोचतात. हा व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर या ठिकाणी वेबसाईट दिलेली पहा www.youtube.com watch v=ERNC5KEVINA असं त्या ठिकाणी युट्यूबला तुम्ही त्या ठिकाणी टाईप करा आणि सर्च करा. तुम्हाला अतिशय अमेझिंग अशा प्रकारचा हा जो काही व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.